आणि निश्चितपणे आता त्या गोल पोस्टकडे आपण पोहोचलो. प्रधानमंत्री आवास योजनेच्या संदर्भातला विषय देखील या ठिकाणी मांडण्यात आला आणि त्यामध्ये तरतूद कमी करण्यात आली असं सांगण्यात आलं. हे खरं नाही आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये आपली जी तरतूद आहे ती तरतूद आपण वाढवलेली आहे आणि एकूण आपण जर विचार केला तर 14,300 कोटी रुपयाची तरतूद आपण केलेली आहे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये. आणि आता याच्यामध्ये विशेषतः प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आपण बघा 2022 पर्यंत सर्वांना घरे अशा प्रकारची जी घोषणा होती ती घोषणा कशावर आधारित होती? ती होती 2011च्या 12च्या SCCC सेन्ससवर. SCCC चा जो सोशिओ इकॉनॉमिक सेन्सस झाला होता त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे बेघर दाखवले होते, देशात जेवढे बेघर दाखवले होते त्यांना 2022 पर्यंत घर द्यायचं होतं आणि त्यानुसार तो आकडा आपण पूर्ण केला. पण नंतर असं लक्षात आलं की हा सेन्ससच बोगस होता, हा योग्य झाला नव्हता SCCCचा. आणि म्हणून मला आठवतं की त्या काळामध्ये मी स्वतः महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन देऊन आवास प्लस पोर्टल उघडायला लावलं आणि पुनश्च सर्वेक्षण करायला लावलं आणि 2018 साली ते सर्वेक्षण पूर्ण झालं आणि त्या सर्वेक्षणामध्ये 30 लाख अजून महाराष्ट्रामध्ये लोक निघाले की ज्यांना घरं नव्हती किंवा ज्यांनी रजिस्टर केलं त्याच्यामध्ये. आणि मग केंद्र सरकारला आपणही विनंती केली मागच्या वर्षी आणि मला सांगताना आनंद वाटतो एका वर्षात केंद्र सरकारने महाराष्ट्राला 30 लाख घरं मंजूर केली. आणि एवढंच नाही तर आम्ही सांगितलं की हा आकडा 19चा आहे, कदाचित याच्यात 4-5-10 लाख लोक अजून वाचले असतील. पुन्हा पोर्टल उघडलं आणि पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन आपण केलं, ते आता फायनल होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आणि ग्रामविकास विभागाचं मी अभिनंदन करेन. ग्रामविकास विभागाने 1 महिन्यात 30 लाखापैकी 27 लाख लोकांचं रजिस्ट्रेशन करून त्यांचं घरकुल मंजूर करून पहिला हप्ता त्यांच्या खात्यामध्ये नेला. आणि आता जवळपास मला असं वाटतं की त्याच्यामध्ये 25.6 लाख लाभार्थ्यांचा पहिला हप्ता झालाय. त्यांनी पहिल्या हप्त्याचं काम चालू आहे. त्यातले 15 लाख लाभार्थी असे आहेत की जे आता दुसऱ्या हप्त्याला पोहोचले आहेत आणि 4 लाख घरकुलं पूर्ण झाली आहे. रेकॉर्ड स्पीडमध्ये हे काम आपण या ठिकाणी करतो आहोत. आणि विशेषतः आपण दिलेल्या अनुदानातही आता वाढ केलेली आहे आणि ती वाढ करताना ही जी 30 लाख घरं आहेत पहिल्या दिवसापासनं रूफटॉप सोलरची घरं असणार आहेत, त्यांना विजेचं बिल येणार नाही. यासोबत आपण अतिक्रमितांचे जे काही पट्टे आहेत ते पट्टे त्या ठिकाणी नियमित करायचे, अशा अनेक त्या ठिकाणी योजना घोषित केलेल्या आहेत. जल जीवन मिशन या संदर्भात चर्चाही झाली आहे, अडचणी निश्चितपणे आहेत. पण मला सांगताना आनंद वाटतो की कालच केंद्रीय मंत्रिमंडळाने सगळ्या शंका कुशंका दूर करत या ठिकाणी 8.69 लाख कोटी रुपये हे जल जीवन मिशनला नव्याने अलॉट केले आहेत. आज महाराष्ट्रात 81% लोकांना नळाने पाणी पुरवठा करण्याच्या योजना या आपण त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. आपण जर विचार केला तर राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत
1560 योजना राबविण्यात येत असून त्यापैकी 26,499 योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित ज्या योजना आहेत त्यामध्ये 75% 99% काम झालेल्या योजना 8,766, 50% ते 75% काम झालेल्या योजना 7,669 योजना, 25% ते 50% 4,953 योजना, 25%च्या आत ज्यांचं काम आहे 3,354 योजना आणि ज्यांचं कामच सुरू झालं नाही अशा 367 योजना आहेत. या सगळ्या योजनांची नव्याने त्या संदर्भात आखणी करणं, जिथे सोर्स प्रॉब्लेमॅटिक आहे तिथे नवीन सोर्स बघणं, फेर प्रशासकीय मान्यता देणं, अशा पद्धतीचं हे काम करण्यात आलं आहे. आणि सातत्याने एक गोष्ट आपल्या सभागृहासमोर येते आणि ती खरी देखील आहे की जवळपास 15,000 कोटी रुपयाची देणी ही जलजीवन मिशनची या ठिकाणी बाकी आहेत. मला आता सांगताना आनंद वाटतो की या वर्षामध्ये यापैकी 12,800 कोटी रुपये हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार तरतूद झाली आहे ते आपल्याला मिळणार आहे. 12,800 कोटी रुपये. बाकी आपण मग काही अजून ऑनगोईंग योजना असतील, काही आपण कर्ज घेणार आहोत. त्यामुळे हा जो काही एक तिढा जलजीवन मिशनचा निर्माण झाला होता, हा नाही 1400 कशी आहे यावर्षी 1400 + 1400 अशी 2800 आणि 5,000ची पुढची 5,000 मॅचिंग घालावं 50%ची आहे ना, ते देत नाही म्हणून आपण देत नाही आहोत. त्यामुळे असं 12,800 कोटी रुपये हे या वर्षात आपल्याजवळ उपलब्ध असणार आहे. त्यामुळे बऱ्यापैकी जलजीवन मिशनच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आपण दूर करणार आहोत. एक मुद्दा या ठिकाणी आला की बाबा तुम्ही मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणन रस्ता योजना घोषित केली पण याला निधी नाही दिला. खरं म्हणजे अतिशय उत्तम योजना आहे. 100% यंत्रसामुग्रीचा उपयोग करून आपल्याला हा रस्ता बनवता येणार आहे. याकरता गौण खनिजावर स्वामित्व शुल्क आपण माफ केलेलं आहे आणि मुर्मीकरणाकरता 15 लाख रुपये त्या ठिकाणी आपण प्रति किलोमीटर दिले आहेत. आमदार जे आहेत स्थानिक त्यांच्याच अध्यक्षतेखाली समित्या त्या ठिकाणी निर्माण करतो. आपण प्रत्येक कामाचं जिओ टॅगिंग आणि कोर कटिंग आपण करतो आणि जी काही वेगवेगळी प्रकरणं आहेत ते सांगून आपल्याला वेळ घेत नाही. पण आमचे महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती होती. सगळ्यांनी खूप मेहनत करून चांगली योजना तयार केली आहे आणि याकरता 1,000 कोटी रुपये आपण राखून ठेवलेले आहेत बजेटमध्ये आणि जेवढे लागत जातील तेवढे पैसे आपण देऊ. कारण शेतपाणन रस्ते हा सगळ्या शेतकऱ्यांकरता आणि ग्रामीण भागाकरता एक महत्त्वाचा विषय आहे. आणि आपली जुनी योजना जी कॉन्व्हर्जन्सची आहे, ज्याच्यामध्ये नरेगा म्हणजे आता जी रामजी, ती चालूच राहणार आहे, ती काही आपण बंद करणार नाही आहोत. पण या योजनेमुळे अत्यंत वेगाने आपल्याला हे काम करता येईल. एक विषय आला की गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात सामाजिक न्यायाला 38% कमी निधी दिला. हे काही खरं नाही आहे. सामाजिक न्यायाला आपण मागील वर्षीपेक्षा जास्त निधी दिलेला आहे. आणि आपण जर या ठिकाणी बघितलं तर हेही खरं नाही आहे की पैसे खर्च झाले नाही. किंबहुना अजून या ठिकाणी 31 मार्च यायचा आहे पण वितरित निधी जो आहे तो जवळपास 76% आहे आणि त्या 76%च्या 87% एवढे पैसे खर्च झालेले आहेत. आपल्याला माहिती आहे की सगळा हिशोब 31 मार्चपर्यंत येईल, त्यावेळेस याची जुळणी होईल. त्यामुळे कुठेही याच्यामध्ये कपात किंवा हे पैसे खर्च झाले नाहीत अशी परिस्थिती असणार नाही. यासोबत आदिवासी विकास विभागाचा जर आपण विचार केला तर त्याही ठिकाणी हीच परिस्थिती आहे. जवळपास 83% निधी आपण वितरित केलेला आहे. खर्च 70% झालेला आहे
पण 31 मार्चपर्यंत आपल्याला माहिती आहे की उर्वरित खर्च आपला तो त्या ठिकाणी बुक